हॅलो स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा लेसन जो आहे तो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण किंवा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट केला होता आणि या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही या लेसनची इंट्रोडक्शन बघितलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण मेन लाईफ प्रोसेसेस तुम्हाला सांगितल्या. रिप्रोडक्शन ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. जरी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस असली तरी ती अलाईव्ह राहण्यासाठी जगण्यासाठी गरजेची नाही आहे, पण त्या स्पेसिसच्या कंटिन्युटीसाठी रिप्रोडक्शन ही जी लाईफ प्रोसेस आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर मी तुम्हाला रिप्रोडक्शनची डेफिनेशन सांगितली होती आणि रिप्रोडक्शनचे तुम्हाला 2 टाईप सांगितले होते, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यापैकी असेक्शुअल रिप्रोडक्शन जे ते आज आपण स्टार्ट करणार आहोत. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज प्रोसेस ऑफ formation of new organism by an organism of same species without the involvement of gamete. It is called as asexual reproduction. asexual reproduction चा अर्थ होतो की या प्रोसेसमध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. कोणापासून? जो आधी ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून सेम स्पेसिसचा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. पण यात महत्त्वाची गोष्ट आहे विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. याच्यामध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होणार नाहीत किंवा गॅमेट पार्टिसिपेट होणार नाहीत. मग मुलांनो असा प्रश्न पडेल की गॅमेट म्हणजे काय? तर 2 टाईपचे गॅमेट असतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, किंवा इन शॉर्ट एक मेल सेक्स सेल असते आणि फिमेल सेक्स सेल असते. आणि ह्या 2 सेल जेव्हा एकमेकींशी फ्यूज होतात तेव्हा नवीन ऑर्गॅनिझमची बर्थ होते. तर ते जे गॅमेट आहेत 2 वेगवेगळ्या पॅरेंटमधले, मेलमधले आणि फिमेलमधले, ते असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत. पुन्हा एकदा रिपीट करते आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज अ टाईप ऑफ रिप्रोडक्शन. इट मीन्स देर इज फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे सुद्धा एक रिप्रोडक्शनच आहे. आणि रिप्रोडक्शनमध्ये काय होतं तर नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. कोणापासून? बाय ॲन ऑर्गॅनिझम. जे आधीच ऑर्गॅनिझम आहेत, एक ऑर्गॅनिझम आहे बाय ॲन ऑर्गॅनिझम याचा अर्थ एका ऑर्गॅनिझमपासून. इथं 2 ऑर्गॅनिझम मेल आणि फिमेल पार्टिसिपेट होत नाहीत. बाय ॲन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज, त्याच स्पेसीसचा नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो. ऑफ सेम स्पेसीस विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. गॅमेट इन्व्हॉल्व न होता, गॅमेट पार्टिसिपेट न होता नवीन ऑर्गॅनिझम सेम स्पेसीसचा तयार करणं, या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन. सगळ्यांच्या डेफिनेशन लक्षात आली का बघा. आणि डेफिनेशनमध्ये हे जे वर्ड आहेत ते मेन इम्पॉर्टंट आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन ऑर्गॅनिझम तयार होणारे ऑफ सेम स्पेसीज, त्याच स्पेसीसचा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. गॅमेट पार्टिसिपेट न होता हा नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होणार आहे किंवा तयार होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही की फीचर्स आहेत. सो कोणते की फीचर्स आहेत बघा. त्यातलं पहिलं जे की फीचर आहे त्यात सांगितलेलं आहे ऑफस्प्रिंग हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ पॅरेंट. म्हणजे काय? समजा जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं तर मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेल किंवा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही गॅमेट जे आहेत ते एकमेकांशी फ्यूज झाले असते. आता गॅमेट फ्यूज होताना याच्यामधलं जेनेटिक मटेरियल आणि याच्यामधलं जेनेटिक मटेरियल दोन्हींचं कंटेंट एकमेकांमध्ये मिक्स होतं. आणि हा जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो हा काही कॅरेक्टर मेल पॅरेंटसारखे आणि काही कॅरेक्टर फिमेलसारखे, काही कॅरेक्टर दोघांपेक्षाही वेगळे दाखवले जातात रिकॉम्बिनेशनमुळे. सो हे जे आहे ते व्हॅरिएशन क्रिएट होतं. कशामुळे? तर 2 लोकांचा जीन एकत्र आल्यामुळे हे जेनेटिक व्हॅरिएशन बघायला मिळतं. पण तुम्ही जे शिकताय असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट पार्टिसिपेट होतच नाहीत, 2 पॅरेंट पार्टिसिपेट होतच नाहीत. एकच पॅरेंट आहे आणि त्याच्यापासूनच नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. म्हणजे जर हा सुरुवातीचा एक पॅरेंट असेल आणि त्याची सेल डिवाइड होऊन जर त्याचे डॉटर तयार होणार असतील तर यांचा जीन आणि पॅरेंटचा जीन एक्झॅक्ट सिमिलर असतो. सो हे फर्स्ट की फीचर आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं.
ऑफस्प्रिंग हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ पॅरेंट. मुलांनो, मी तुम्हाला दोन्हींमधला फरक सांगितला की सेक्शुअलमध्ये काय होतं आणि असेक्शुअलमध्ये काय होतं. सेक्शुअलमध्ये काय होतं तर दोन वेगवेगळ्या सेल, एक मेलची असेल आणि एक फिमेलची, ते जे गॅमेट आहेत ते फ्यूज होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. मग हे होत असताना दोन लोकांचे जीन एकत्र येणार आहेत, कंबाईन होणार आहेत आणि नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होणार आहे. हा जो नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो तो एक्झॅक्ट याही पॅरेंटसारखा नसतो किंवा एक्झॅक्टली याही पॅरेंटसारखा नसतो. त्याचं जीन जे आहे ते थोडंसं कॉम्बिनेशननी व्हॅरिएशन दाखवतं, वेगळेपणा दाखवतं. पण जर तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शन बघाल तर याच्यामध्ये दोन पॅरेंट पार्टिसिपेट होतच नाहीत. एकाच पॅरेंटपासून नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतो. त्यामुळे हे जे नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात यांचा जीन सेम पॅरेंटसारखा असतो, जास्त व्हॅरिएशन क्रिएट होत नाही. हा फर्स्ट होता. दुसरं बघा, दिस रिप्रोडक्शन इज युनिपॅरेंटल. युनि म्हणजे सिंगल आणि पॅरेंट, सिंगल एका पॅरेंटपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे म्हणून याला म्हटलं जातं युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. एका पॅरेंटपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणं. पॉईंट इझी आहे, सगळ्यांच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट बघा, ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इट इज मेजर ड्रॉबॅक ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, दोन वेगवेगळ्या लोकांचे जीन एकत्र येणं, मिक्स होणं याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. तर हे जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असतं, पण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही आणि हा एक मोठा ड्रॉबॅक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. का बरं ड्रॉबॅक आहे तर बघा, जर जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं तर नवीन नवीन कॅरेक्टर डेव्हलप होतात आणि हे इव्हॉल्युशनमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूचं वातावरण जसं सतत बदलतंय तसा बदल तुमच्या शरीरात सुद्धा झाला पाहिजे. पण तसा जर बदल होत नसेल तर तुम्ही बदलणाऱ्या वातावरणामध्ये स्वतःला ॲडॅप्ट करून घेऊ शकत नाही. आता बघा, बदलणाऱ्या वातावरणानुसार तुमच्यामध्ये जर बदल व्हायचा असेल तर काय झालं पाहिजे, जीन व्हॅरी झाला पाहिजे, नवीन नवीन कॉम्बिनेशन झाले पाहिजेत आणि त्यासाठी रिकॉम्बिनेशन असलंच पाहिजे. पण बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाहीत. पहिल्यासारखेच सेम पुढचे ऑर्गॅनिझम तयार होत राहतात आणि या रिप्रोडक्शनचा हा मेजर ड्रॉबॅक आहे. पण एक फायदासुद्धा आहे आणि फायदा असा आहे, फास्ट रेट ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचा रेट फास्ट असतो. आता रेट फास्ट असतो म्हणजे कसं तर बघा, ह्युमन बिईंगमध्ये एक नवीन ऑफस्प्रिंग तयार होण्यासाठी 9 मंथचा पिरियड लागतो, 9 महिन्यांचा कालावधी जातो आणि नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं. पण हेच असेक्शुअली रिप्रोड्यूस करणारे जर काही ऑर्गॅनिझम बघाल तर काही तासात नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला बॅक्टेरियांचं. बॅक्टेरिया जे आहे, इमॅजिन करा जर हा बॅक्टेरिया असेल तर हा एक बॅक्टेरिया 2 पार्टमध्ये डिवाईड होण्यासाठी फक्त 24 तास लागतात. 24 तासात एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया तयार होतात. इवन काही ऑर्गॅनिझमला यापेक्षाही कमी वेळ लागतो. म्हणजे यांच्याकडे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतात. याला म्हणायचा फास्ट रेट ऑफ रिप्रोडक्शन. तर हा यांचा फायदा आहे. यांचा तोटा काय म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवणाऱ्या ॲनिमलचा, असेक्शुअल रिप्रोडक्शनचा ड्रॉबॅक काय तो दॅट देर इज नो जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही तर न्यू कॅरेक्टर्स डेव्हलप होणार नाहीत. जर नवीन कॅरेक्टर डेव्हलप झाले नाहीत तर त्यांच्यामध्ये बदल होणार नाही आणि बदलणाऱ्या कंडिशनमध्ये ते स्वतःला ॲडॅप्ट करून घेऊ शकणार नाहीत. पण यांचा एक मेरिट आहे, एक फायदा आहे, एक ॲडव्हान्स आहे आणि ॲडव्हान्स असं आहे ते म्हणजे फास्ट रेट ऑफ रिप्रोडक्शन. यांच्या रिप्रोडक्शनचा रेट जो आहे तो फास्ट असतो आणि याचा यांना फायदा होतो. ठीक आहे, तर मुलांनो आत्तापर्यंत तुम्ही काय बघितलं तर पहिलं बघितलं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन आणि त्यानंतर पाहिले आपण याचे की फीचर. डेफिनेशन समजली का बघा एकदा सगळ्यांनी. ओके, की फीचरमध्ये काय काय फीचर्स आहेत एकदा रिपीट करा. ऑफस्प्रिंग हॅज
exact genetic similarity with parent. This reproduction is uniparental reproduction. Absence of genetic recombination is major drawback of this reproduction, but fast rate of reproduction is merit or advance of this reproduction. Now there are various types of asexual reproduction. asexual reproduction चे वेगवेगळे टाइप्स आहेत. आता asexual reproduction चे जे टाइप्स आहेत ते आपण डिटेल पाहणार आहोत. टाइप सुरू करण्याआधी मी त्यांचा एक चार्ट तुम्हाला दाखवते. जर हा चार्ट समजला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणकोणते टाइप स्टडी करणार आहात. सो बघा नेक्स्ट. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे यांच्या टाईपचा जो चार्ट आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. सी असेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज मेनली डिवायडेड इंटू टू पार्ट. असेक्शुअल रिप्रोडक्शन मेन दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. त्यातला फर्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि सेकंड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन वेगवेगळ्या पद्धतीचे टाईप जे आहेत इथं दिलेले आहेत. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत यांच्यामध्ये मेन 3 मेथड्स दिलेल्या आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. फर्स्ट आहे बायनरी फिशन, 2 मल्टिपल फिशन आणि 3 बडिंग. सो बघा बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 3 मेथड्स आहेत. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत यांच्यामध्ये रिप्रोडक्शनच्या बघा फ्रॅगमेंटेशन, नेक्स्ट आहे बडिंग, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. सो 5 मेथड आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. बऱ्याच वेळा मुलं हे टायटल बघत नाहीत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर आणि या मेथड्समध्ये कन्फ्युजन होतं. सो युनिसेल्युलरमध्ये 3च मेथड आहेत बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग. बडिंग मात्र दोन्हीकडेही आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा बडिंग बघायला मिळतं आणि मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा बडिंग आहे. सो बघा इथे 3 मेथड बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग हे युनिसेल्युलरमध्ये आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आहे फ्रॅगमेंटेशन, बडिंग, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. पुन्हा एकदा बघा फ्रॅगमेंटेशन, त्यानंतर नेक्स्ट सांगितलं बडिंग, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. याही असेक्शुअल रिप्रोडक्शनच्याच मेथड आहेत पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. ठीक आहे, इथं आपला हा पॉईंट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पहिली मेथड सुरू करतोय असेक्शुअल रिप्रोडक्शनची, दॅट इज बायनरी फिशन. बायनरी फिशन आपण स्टार्ट करतोय. सो काय दिलेलं आहे बघा बायनरी फिशनमध्ये. सो फर्स्ट बायनरी फिशन हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो सगळ्यात पहिल्यांदा यांचे एक्झाम्पल दिलेले आहेत. सगळ्यांनी एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. फर्स्ट फॉर एक्झाम्पल म्हणजे बायनरी फिशन कोणकोणत्या ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळतं बघा. सम प्रोटिस्ट, प्रोटिस्टमध्ये अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना हे ऑर्गॅनिझम आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत ते काही प्रोकॅरिओट किंवा काही बॅक्टेरिया आहेत. हे प्रोकॅरिओटमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते म्हणजे ऑर्गॅनली इन यूकॅरिओट.
आणि यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट या ऑर्गॅनल येतात. सो सगळ्यात पहिला पॉईंट मी सांगितला एक्झाम्पल्स. बायनरी फिशन कोणाकोणामध्ये बघायला मिळतं. सो पहिलं दिले प्रोटिस्ट. सो प्रोटिस्टा किंगडम प्रोटिस्टा सगळ्यांना माहिती आहे. तर त्या किंगडममध्ये अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना यासारखे ऑर्गॅनिझम येतात आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला बायनरी फिशन बघायला मिळतं. सेकंड, बॅक्टेरियांमध्ये बघायला मिळतं. बॅक्टेरिया प्रोकॅरिओट्स आहेत. त्यानंतर युकॅरिओटिक ऑर्गॅनिझमच्या सेलमधल्या काही ऑर्गॅनली जसं की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट या ऑर्गॅनली आहेत. तर ह्या ज्या ऑर्गॅनली आहेत यासुद्धा बायनरी फिशननी डिवाइड होतात. मग आता बायनरी फिशनमध्ये काय काय होतं बघा. सेल डिव्हाइड into 2 equal part to form 2 daughter cells. याच्यामध्ये जर एक सेल असेल तर ती सेल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल जे आहेत इक्वल त्या 2 डॉटर सेल्स याच्यामध्ये तयार केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, जर हा अमिबा असेल तर हा अमिबा याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. न्यूक्लियस जेव्हा 2 पार्टमध्ये डिवाइड होईल तेव्हा ही सेल जी आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड केली जाते. या पद्धतीनं हे जे आहे याला आपण म्हणतो बायनरी फिशन. सो पुन्हा एकदा बघा, सेल डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट टू फॉर्म 2 डॉटर सेल्स. 2 डॉटर सेल्स तयार करण्यासाठी सेल जी आहे ती 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. आता हे जे डिव्हिजन आहे हे डिव्हिजन एकतर मायटोसिस किंवा अमायटोसिस या मेथडने होऊ शकतं. मी आताच तुम्हाला सांगितलं की सेल काय होते 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. मग डिवाइड होते तर डिव्हिजनच्या काही मेथड्स तुम्ही लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 या लेसनमध्ये स्टडी केलेल्या आहेत. त्यातली पहिली जी मेथड होती ती होती मायटोसिस आणि दुसरी तुम्ही शिकलात मिओसिस. इथं काय दिलेलं आहे बघा, इथंही सेल डिवाइड होणार आहे आणि डिव्हिजनची जी मेथड असते ती मोस्टली मायटोसिस किंवा कधी अमायटोसिस. आता अमायटोसिस हा जो टाईप आहे तो तुम्हाला झालेला नाही आहे. मग अमायटोसिस म्हणजे काय असतं, तर अमायटोसिस म्हणजे सेल जेव्हा डिवाइड होत असते तेव्हा न्यूक्लियस डिवाइड होत असताना स्पिंडल फायबर तयार होतात. तुम्ही त्या लेसनमध्ये शिकला असाल की स्पिंडल फॉर्मेशन काय असतं. सो स्पिंडल फायबर तयार झाले तर क्रोमोझोम इक्वल पार्टमध्ये डिवाइड केले जातात. सो स्पिंडल फायबर्स तयार न होता सेल डिवाइड होत असेल तर त्याला अमायटोसिस, डायरेक्ट सेल डिवाइड होते. सो याला अमायटोसिस म्हटलं जातं. सो बघा, मी पहिले एक्झाम्पल सांगितले. 2 सेल जी आहे ती 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल तयार करते. 2 ही जे डिव्हिजन आहे हे एकतर मायटोसिस या मेथडनी होतं किंवा अमायटोसिस या मेथडनी केलं जातं. नेक्स्ट, आता हे जे डिव्हिजन आहे यांच्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये डिव्हिजनचे ॲक्सिस वेगवेगळे असतात. तर याच्यामध्ये अमिबा जो आहे सिंपल बायनरी फिशन दाखवतो. सिंपल बायनरी फिशन. सिंपल बायनरी फिशन म्हणजे काय, तर बघा, हा जो अमिबा आहे याला डेफिनाईट शेप नाही आहे आणि डेफिनाईट शेप नसल्यामुळे तो कोणत्याही ॲक्सिसमधून डिवाइड होऊ शकतो. त्याचा डिव्हिजनचा ॲक्सिस डिफाईन नाही आहे, कोणत्याही अँगलनी डिवाइड होऊ शकतो. आणि हे जे डिव्हिजन आहे याला म्हणायचं सिंपल बायनरी फिशन. पण पॅरामोशियम आणि युग्लिना यांच्यामध्ये मात्र डिफाईन आहे. नेक्स्ट, जो पॅरामोशियम आहे इट डिवाइड्स बाय ट्रान्सवर्स बायनरी फिशन. पॅरामोशियम ट्रान्सवर्स बायनरी फिशननी डिवाइड होतो. म्हणजे कसं, जर हा पॅरामोशियम असेल तर या पॅरामोशियममध्ये डिव्हिजनचा ॲक्सिस जो आहे तो ट्रान्सवर्स असा आडवा असतो. सो कायम आडव्याच ॲक्सिसमध्ये तो डिवाइड होतो. सो इट इज ट्रान्सवर्स बायनरी फिशन.
पण जर तुम्ही युग्लिनासारखा ऑर्गॅनिझम बघाल तर तो उभ्या ॲक्सिसमध्ये डिवाइड होतो. सो बघा, युग्लिना डिवाइड बाय लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन. ठीक आहे, तर 3 मी सांगितले तुम्हाला. हे बायनरी फिशनच आहे जे आपण अमिबामध्ये बघतोय, पॅरामोशियममध्ये आणि युग्लिनामध्ये. पण तिघांमध्ये फरक काय आहे तर अमिबाला डेफिनाईट शेप नाही आहे आणि डेफिनाईट शेप नसल्यामुळे अमिबा कोणत्याही ॲक्सिसमधून डिवाइड होऊ शकतो. ॲक्सिस त्याचा डिफाईन नाही आहे. सो इट इज कॉल्ड ॲज सिम्पल बायनरी फिशन. इन केस ऑफ पॅरामोशियममध्ये त्याची बॉडी किंवा ती जी सेल आहे ती फक्त ट्रान्सवर्स आडव्याच ॲक्सिसमध्ये 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. त्याला म्हटलं जातं ट्रान्सवर्स बायनरी फिशन. आणि युग्लिनामध्ये त्याची जी बॉडी आहे ती उभ्या ॲक्सिसमध्ये 2 किंवा लॉन्जिट्युडनल ॲक्सिसमध्ये 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते आणि याला म्हटलं जातं लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. आता शेवटचा एक मुद्दा राहिला. दिस बायनरी फिशन हॅपन्स ओनली इन फेवरेबल कंडिशन. हे जे बायनरी फिशन आहे ते फेवरेबल कंडिशनमध्ये होतं. फेवरेबल म्हणजे जेव्हा फूड, वॉटर ह्या गोष्टींचा सप्लाय भरपूर असतो त्याचवेळी फक्त हे बायनरी फिशन घडून येतं. मुलांनो, एकदा पॉईंट रिपीट करा. आपण शिकलो असेक्शुअल रिप्रोडक्शनची पहिली मेथड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधली ती आहे बायनरी फिशन. फर्स्ट सांगितले एक्झाम्पल. हे जे बायनरी फिशन आहे याच्यामध्ये सेल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल तयार करते. हे बायनरी फिशन एकतर मायटॉसिस किंवा अमायटॉसिस या मेथडनी होतं. या 3 ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल दिले, अमिबा, पॅरामोशियम आणि युग्लिना. याच्यामध्ये अमिबा जो आहे तो कोणत्याही ॲक्सिसमधून डिवाइड होऊ शकतो, कोणत्याही प्लेनमधून डिवाइड होऊ शकतो. सो इट इज कॉल्ड ॲज सिम्पल बायनरी फिशन. पॅरामोशियम फक्त ट्रान्सवर्स ॲक्सिसमधून डिवाइड होतो. सो इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स बायनरी फिशन. आणि युग्लिना फक्त लॉन्जिट्युडनल ॲक्सिसमधून डिवाइड होतो. सो इट इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. आता हे जे फिशन आहे हे बायनरी फिशन फेवरेबल कंडिशनमध्येच होतं. फेवरेबल कंडिशनचा अर्थ होतो जेव्हा तुम्हाला फूड, वॉटर यासारख्या गोष्टी भरपूर अवेलेबल असतात तेव्हा त्या कंडिशनला फेवरेबल कंडिशन असं म्हटलं जातं आणि फक्त त्याच कंडिशनमध्ये बायनरी फिशन होऊ शकतं. आता हे जे बायनरी फिशनच्या ज्या डायग्रॅम आहेत, अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना यांच्या बुकमध्ये दिलेल्या डायग्रॅम महत्त्वाच्या आहेत. बोर्ड एक्झामला या विचारल्या जातात. सो नेक्स्ट आपण या डायग्रॅम बघतोय. सो बघा, ठीक आहे. बायनरी फिशन जे आपण बघितलं तर ते 3 ऑर्गॅनिझमच्या डायग्रॅम बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर त्यातला फर्स्ट जे आहे ते आहे सिम्पल बायनरी फिशन. सिम्पल बायनरी फिशन जे आहे ते आपल्याला अमिबा याच्यामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे ट्रान्सवर्स बायनरी फिशन आणि तिसरं जे आहे ते लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन. सिम्पल बायनरी फिशन अमिबामध्ये बघा, पहिल्यांदा ही एक सेल आहे, त्यानंतर याचं न्यूक्लियस डिवाइड व्हायला स्टार्ट झाली. न्यूक्लियस 2 पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे, सेलमध्ये स्क्वीज झालेली आहे आणि त्यानंतर ती 2 पार्टमध्ये डिवाइड होऊन 2 अमिबी तयार झाले. तर हा पॅरेंट अमिबा आहे आणि हे डॉटर. त्यानंतर ट्रान्सवर्स बायनरी फिशन पॅरामोशियममध्ये बघा, लॉन्जिट्युडनल आडव्या ॲक्सिसमध्ये ही सेल डिवाइड होती आहे. याच्यामधला ऑर्गॅनली सगळे डबल झाले, हा सेल, हा किंवा हा, सगळं कंटेंट डबल होतं इकडे आणि इकडे इक्वल पार्टमध्ये आणि 2 पॅरामोशियम फॉर्म होतात. आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन इन युग्लिनामध्ये जी पॅरेंट सेल आहे ती पॅरेंट सेल उभ्या ॲक्सिसमध्ये 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सो या डायग्रॅम ज्या आहेत त्या सगळ्यांनी बुकमध्ये व्यवस्थित ड्रॉ करायच्यात, कारण या ज्या डायग्रॅम आहे याच्यावरती सुद्धा बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन असतो. सो दिस इज अबाउट दी बायनरी फिशन. सो इथं असेक्शुअल रिप्रोडक्शनमधला पहिला जो पॉईंट आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यातली पहिली मेथड होती बायनरी फिशन. त्याचे आपण एक्झाम्पल बघितले. सेल इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. डिव्हिजनसाठी मायटॉसिस किंवा अमायटॉसिस ही मेथड यूज केली जाते. अमिबामध्ये जे डिव्हिजन होतं त्याला आपण सिम्पल बायनरी फिशन म्हणतो. पॅरामोशियममध्ये जे आहे ते
त्याला ट्रान्सवर्स बायनरी फिशन आणि युग्लिनामध्ये जे आहे ते लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन हे आपण बघितलं. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण फायनली बघितलं की हे जे बायनरी फिशन आहे ते फक्त फेवरेबल कंडिशनमध्ये होतं. आणि याच्या डायग्रॅम्स उद्याच्या लेक्चरला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधल्या नेक्स्ट ज्या 2 मेथड आहेत त्या स्टडी करणार आहोत. थँक्यू.